मॅथ्स 1 यामध्ये आपलं थर्ड चॅप्टर पॉलिनॉमियल्स, त्यामध्ये 3.2 हा प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत। त्या अगोदर डिव्हिजन जे आहे, डिव्हिजन युक्लिडचा जो डिव्हिजन लिमा आहे किंवा डिव्हिजन जो सिद्धांत आहे तो आपण बघणार आहोत। आणि त्यावर आधारित जो थेरम आहे त्याचा दोन मेथड्स आहेत, एक व्हर्टिकल आणि दुसरे हॉरिझॉन्टल लिनियर मेथड। तर दोन्ही मेथड्सने कसा भागाकार करतात, ते डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स कसा करतात ते आपण शिकणार आहोत। तर या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत आणि मॅथ्स 2 तसंच इयत्ता 8वी ते 10वी या गणित विषयाचे सर्व व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला स्टडी मॅथ्स हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास तसं तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही रोजच्या रेग्युलर व्हिडिओज अगदी रेग्युलरपणे बघू शकता। तर आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2 यामधील उदाहरण सोडवण्यापूर्वी अगोदर एक एक्झाम्पल घेऊन मेथड फर्स्ट आहे ती बघूया, त्या मेथडने कसं सोडवायचं ते पाहू। तर त्या अगोदर युक्लिडचा जो भागाकार सिद्धांत आहे तो आपण बघणार आहोत की इफ देयर आर टू पॉलिनॉमियल्स असतील, इफ देयर आर टू पॉलिनॉमियल्स सच दॅट कसे असणार ते डिग्री ऑफ Sx इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिग्री ऑफ Px। इफ देयर आर टू पॉलिनॉमियल्स दोघांची डिग्री सेम आहेत का, नाही, दे आर इक्वल पण असू शकतात किंवा दे आर द डिग्री ऑफ म्हणजे लेस आणि ग्रेटर लहान मोठे ते असू शकतात। Sx आणि Px these two are polynomials, then dividing Sx by Px the quotient is Qx। Qx जर quotient असेल, if quotient Qx then Sx is equal to Px into Qx plus Rx। आता यामध्ये आपण Sx Px म्हणजे काय ते बघणार आहोत। थोडक्यात सांगायचं तर Sx आणि Px ह्या दोन जर बहुपदी असतील तर त्या बहुपदींची कोटी दोघांची कोटी सारखी असू शकते किंवा त्यांची कोटी एक त्याच्यापेक्षा जास्त असेल तर Sx भागिले Px असं आपण जर केलं तर त्यापासून येणारा जो भागाकार असतो तो Qx आणि रिमाइंडर आहे तो Rx हा 0 असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे Px पेक्षा लहान असणार। म्हणजे जो रिमाइंडर आहे जो बाकी म्हणून जे शिल्लक राहतं त्याची जी कोटी आहे द डिग्री ऑफ द रिमाइंडर इज इक्वल टू 0 और इट इज लेस दॅन Px। Px पेक्षा ती काय असतं, लहान असतं। तर हा जो भाज्य आता जो नियम आहे तो आपण इथे दोन्हीचेच बघूया आपण। डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर। या अगोदर पण तुमचं 7वी आणि 8वीला पण झालेलं आहे। डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर। जो भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, भाज्य भाजक आणि भागाकार हे असतात आणि त्या व्यतिरिक्त जे खाली शिल्लक राहतं ते म्हणजे बाकी। तर हे जे आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, हा जो फॉर्म्युला तयार होतो इट इज द युक्लिड्स डिव्हिजन लेमा जो आहे तो अशा पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे की याच्यामध्ये पहा Rx म्हणजे रिमाइंडरने दाखवलेला आहे, Px आणि Qx दीज आर द पॉलिनॉमियल्स। Qx जो आहे तो या ठिकाणी भाजक म्हणजेच डिव्हायजर म्हणून दाखवलेला आहे। तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल हे घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातलं Rx Qx काय आहे ते आपण बघूया। या एक्झाम्पल मध्ये पहा इट इज द बायनॉमियल डिवाइडेड बाय इट इज ऑल्सो बायनॉमियल, परंतु डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 1। याचा हायेस्ट पॉवर किती आहे, x चा 1 आहे। द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1। इथे या व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल, या बहुपदीची कोटी किती आहे, 2 आहे। हायेस्ट पॉवर ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2 म्हणजे याची किती आहे, त्याची कोटी 2 आहे, त्याची कोटी 1 आहे। डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2 and this is 1। This is divided by x plus 2। कशाने कशाला भाग द्यायचा आपल्याला, 2 plus 2x square भागिले x plus 2। ज्याच्याने भाग देतो त्याला आपण भाज्य म्हणत असतो।
म्हणजे हे जे आहे ज्याच्याने भाग देतो. आता या ठिकाणी आपण x प्लस 2x² यामध्ये x प्लस 2x² ही जी बहुपदी आहे त्या बहुपदीला प्रमाण रूपात लिहिणार अगोदर. px इज इक्वल टू 2x² प्लस 0x प्लस 2. बघा आधी x² चं म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहितोय आपण. 2x² प्लस 0x प्लस 2. इट इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. त्याला px म्हणू आपण की ही जी बहुपदी आहे ती बहुपदी म्हणजेच या ठिकाणी इथे पण आपण हे केलंय 2x² प्लस 0x प्लस 2. घेताना डायरेक्ट तसं घेतलं का नाही. वी राईट इट फर्स्ट इन स्टँडर्ड फॉर्म. इट इज px. त्याला काय गृहीत धरलंय px. आता कशाने डिवाइड करणार आहोत आपण. x प्लस 2 ने डिवाइड करणार आहोत. म्हणजे x प्लस 2 हा जो आहे तो त्याला आपण qx म्हटलंय. मग मी इथे घेतलं पहा qx भाजक की त्याला डिवायझर त्याच्याने डिवाइड करणार आहोत. इट इज डिवायझर. qx इज म्हणजे डिवायझर इज रिप्रेझेंटेड बाय qx. आणि नंतर जो हे जो आहे डिव्हिडंड जो आहे px तो आपण हे केले आहोत. त्याचा घेत असताना अशा पद्धतीने घेऊ की डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड या दोघांचं डिव्हायझर आणि कोशंट. डिव्हायझर आणि कोशंट यांचा जर गुणाकार केला तर तो आणि अधिक बाकी म्हणजे जे काही बाकी येईल ती इट इज इक्वल टू पूर्ण जो डिव्हिडंड असेल तो जो भाज्य आहे तो. म्हणजेच काय झालंय यामध्ये देताना तुम्हाला एक समीकरणासारखं तयार केलंय. या दोघांचा गुणाकार x प्लस 2 इंटू 2x मायनस 4 हा जो भागाकार असेल भागाकार गुणिले म्हणजे x हा भाज्य प्लस त्याच्यामध्ये बाकी जर मिळवली रिमाइंडर इफ वी ऍड रिमाइंडर जे इट इज काय असणार आहे तो जर दिलेली px आहे ती px ची व्हॅल्यू निघणार. त्यासाठी अगोदर आपण याच्यामध्ये कसं डिव्हिजन करतात ते बघूया. यामध्ये डिग्री महत्वाची आहे पॉलिनॉमियल्सची कारण अशा पद्धतीने आपल्याला त्यांना भाग द्यायचा असतो की जेणेकरून त्यांचं डिग्री जी आहे ती सारखी आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स आले म्हणजे आपण त्याचं सबट्रॅक्शन करू शकतो आणि मग आपल्याला ते डिव्हिजन जमत असतं. तर फर्स्ट पहिलं px घेतलं. px ला काय केलं वी राईट इट इन द स्टँडर्ड फॉर्म प्रमाण रूपात लिहिलं त्याला. x प्लस 2 ने कशाला भाग दिलाय 2x² प्लस 0x प्लस 2. आता यामध्ये पहा याचा फर्स्ट टर्म याची डिग्री किती आहे 1 आहे. याची डिग्री आहे 2. 2x² प्लस 0x प्लस 2. आता x² ला येण्यासाठी काय करावं लागणार आहे x ने मल्टिप्लाय करावं लागेल. x हा जो आहे x ला कितीने मी मल्टिप्लाय करणार 2x ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय मिळेल पहा 2 1 जा 2 आणि x इंटू x म्हणजे x चा स्क्वेअर. घातांकांची बेरीज होते. म्हणजे जर मी x ने जर का 2x ला जर मल्टिप्लाय केलं इफ वी मल्टिप्लाय x इंटू 2x वी गेट 2x². फर्स्ट टर्म आपल्याला काय पाहिजे 2x². याची डिग्री आहे 1 म्हणजे इथे अशा पद्धतीने इथे 2x घ्यावा लागेल. नुसता x घेतला असता तर x इंटू x x² झाला असता. पण आपल्याला काय पाहिजे नुसता x² नको आहे 2x² हवाय. देअरफॉर वी मल्टिप्लाय बाय द 2x. आपल्याला 2x वर्ग पाहिजे ना पहिलं पद म्हणून आपण काय करणार 2x ने अगोदर मल्टिप्लाय करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय करणार x प्लस 2 इंटू 2x. x प्लस 2 इंटू 2x. आता बाकी तिथे 2 हे जर केलं इथे 2 2 जा 4x प्लस x इंटू x x² आणि 2 1 जा 2 2x² प्लस 4x हा गुणाकार येतो. x प्लस 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं 2x घेतला मी अगोदर 2x ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय ना 2x इंटू x 2x² प्लस 2 2 जा 4 4x म्हणजे आपल्याला जो हे मिळणार ते काय मिळणार 2x² प्लस 4x. वी राईट इट 2x² प्लस 4x लिहून घ्यायचं अगोदर. पण आपल्याला तर इथे सबट्रॅक्शन करायचं म्हणून आपण इथे काय करणार सबट्रॅक्शनचं साइन म्हणजे वजाबाकीचं चिन्ह देणार. वजाबाकी करत असताना काय असतं की प्रत्येक पदाचं चिन्ह हे बदलत असतं त्याच्या अपोजिट होत असतं. म्हणजे इथे मायनस इथे करत असताना इथे अगोदर प्लस आहे तर आता इथे काय होणार आहे मायनस. हे पण अगोदर प्लस आहे तर हे काय होणार इथे मायनस. म्हणजे सबट्रॅक्शन करत असताना दोन्ही टर्म्स जे पॉझिटिव्ह होते त्यांना काय केलंय
निगेटिव्ह म्हणजे मायनस मध्ये लिहिलेला आहे आपण. आता पहा इथे हा आहे +2 प्लस 2x² मायनस 2x² काय झालंय 0 आणि इथे 0x मायनस 4x. आता याचं हे साइन घेणार आपण, हे घेणार नाही. प्लस 0x 0 मायनस 4x म्हणजे किती झालं -4x. हे झालं तुमचं ते. आता पुढचं खाली जे 2 आहे तो खाली उतरवलं. वी पुट 2 वी गेट -4x + 2. आता -4x + 2 इथे आता -4x इथे x ला कितीने गुणा मल्टिप्लाय करणार की आपल्याला -4 आले -4x आलं पाहिजे. आपण काय करणार -4 ने मल्टिप्लाय करणार. मग -4 ने केलं तर काही -4x प्लस आणि हे 4 टू जा 8 किंवा वजा 8 -8 -4x -8. आता याचं सबट्रॅक्शन करणार. हे मायनस आहे तर त्याचे अपोजिट होणार प्लस होणार. हे टर्म मायनस आहे हे पण काय होणार आहे प्लस होणार. आता आपण इथे सबट्रॅक्शन केल्यावर दोन्ही टर्म्सचं साइन चेंज केलं आणि मग आता बघणार आहोत मायनस आणि मायनस प्लस काय झालंय -+0. आता इथे +2 आणि हे +8 8 अधिक 2 किती झाले 10 म्हणजे बाकी किती शिल्लक राहिली 10. दिस इज द रिमाइंडर बाकी काय आहे rx. वी डिनोटेड द रिमाइंडर ॲज rx. तो झाला तुमचा rx. म्हणजे संपूर्ण डिव्हिडंड 2x² + 0x + 2 इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार x + 2 × 2x - 4 प्लस रिमाइंडर. दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे हा जो फॉर्म्युला की त्याला युक्लिड्स डिव्हिजन लेमा युक्लिडचा भागाकार सिद्धांत असं आपण म्हणत असतो. डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट. जर तुम्ही करून बघितलं डिव्हायझर इंटू कोशंट भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी यांचं जर सगळं जर टोटल जर केलं तर काय मिळतं आपल्याला 2x² + 0x + 2. आणि जर टॅली करून पाहायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता. तर आता यासाठी पहा तुम्हाला ते करून बघणं गरजेचं आहे. x + 2 × 2x - 4 x + 2 × 2x - 4 हे आपण अगोदर हे करणार आणि नंतर मग पुन्हा +10 तिथे घेऊया त्याच्यामध्ये. मायनसने इथे केलं तर किती झाले -8 नंतर -4x पुन्हा पुढचा याच्याने मल्टिप्लाय केलं तर मायनस इथे आता प्लस येणार +4x आणि +2x². किती झाले 4x गेले 2x² -8 आणि हे +10 त्याच्यामध्ये ऍड करणार म्हणजे किती झाले आता 10 - 8 किती मिळाले 2 म्हणजे काय मिळालं 2x² + 2. इट इज द काय आपलं 2x² इट इज द पुन्हा जो आहे भाज्य डिव्हिडंड तो आहे तुमचा भाज्य की त्याचा म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस रिमाइंडर हा आला तर काय होतं ते हे अशा पद्धतीने टॅली केलं की आपल्याला जो मिळतो तो डिव्हिडंड मिळतो. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं प्रत्येक याच्यामध्ये आपण तो म्हणजे सिद्धांत देतो युक्लिडचा भागाकार सिद्धांत की ज्याच्यामध्ये px qx these are the polynomials sx which is the quotient म्हणजे भागाकार आहे rx म्हणजे रिमाइंडर घेतला आपण की ज्याला आपण बाकी म्हणून घेत असतो. तर ह्या गणितामध्ये आपण डिव्हिडंड बरोबर डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर हा जो सिद्धांत आहे तो आपण शिकलेलो आहोत. आता पुढच्या गणितामध्ये आपण मेथड 2 सेकंड मेथड आपण बघणार आहोत. युक्लिडचा भागाकार सिद्धांतावर आधारित ही झाली तुमची व्हर्टिकल मेथड आता म्हणजे साधा भागाकार पद्धतीने आणि दुसरी आहे ती लिनियर मेथड की लिनियर मेथड मध्ये प्रत्येकाचं जे टर्म्स आहेत ते तुम्हाला सेंटेन्सने लिहून मग ते करावं लागेल. तसं एक गणित बघूया आपण त्याच्यावर आधारित. परंतु शक्यतो ह्या पद्धतीने आपलं जे डिव्हिजन जे असतं ते